देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक दशक उलटली तरी रोहा तालुक्यातील करंजवाडी येथील ग्रामस्थांना अद्यापही साधा रस्ता मिळालेला नाही। या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक आमदार खासदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत शासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। धोणखार ग्रामपंचायत हद्दीतील करंजवाडी येथे धनगर समाजाची वस्ती असून गेल्या अनेक वर्षांपासून या वस्तीला रस्ता नाहीये। ग्रामस्थांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधींच्या दारात उंबरठा झिजवला, मात्र कोणीही दखल घेतली नाही। आजारी व्यक्ती असो वा गरोदर महिला त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी डोलीवरून उचलून न्यावे लागते, अशी भयावह परिस्थिती येते आहे। या समस्येची दखल घेण्यासाठी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रोहा तालुका अध्यक्ष तुषार खरिवले यांची भेट घेऊन व्यथा मांडली आहे। खरिवले यांनी तातडीने जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना रोह्यात बोलावून ग्रामस्थांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर केले। यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रोह्यातील लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त करत करंजवाडीकरांना अद्याप रस्ता नसल्याने ते पारतंत्र्यात असल्याची खंत व्यक्त केली आहे। शासनाने तातडीने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, नाहीतर करंजवाडीतील 50 कुटुंबे आपली चिता रचतील, असा संतप्त इशारा देण्यात आलाय। पुढील काळात मोठे आंदोलन उभे करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आलाय।